हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. काल संडे होता. मी आणि जान्हवी आम्ही एक एक्झिबिशन बघायला गेलो होतो. तर ते होतं कल्याण वेस्टला पारनाका आहे तिथं राजस्थान भवन. तिथं हे एक्झिबिशन होतं. 3 दिवसाचं होतं, 19, 20 आणि 21. तर इथं आम्ही आलो आहोत बघण्यासाठी आणि खूप छान असं कलेक्शन होतं इथलं. तर म्हटलं चला तुमच्यासोबत देखील मी शेअर करते. जे काही शूट केलं होतं थोडक्यात ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर संडे असल्यामुळे ना प्रचंड गर्दी देखील होती इथं आणि घेणारे देखील हमखास घेतच होते. खाण्यापिण्याच्या वस्तू तर होत्याच, पण कपडे, ज्वेलरीज बऱ्यापैकी हँडमेड देखील होतं. तर म्हटलं चला काही आपल्याला आवडेल तर नक्कीच घेऊ. तर तुमच्यासोबत देखील शेअर करते. काय काय घेतलं आहे ते तुम्हाला नंतर दाखवेल, पण आधी तुम्हाला सगळे स्टॉल मी दाखवते. जे काही शूट केलं होतं ते सगळं शेअर करते. पहिला स्टॉल होता हा ज्वेलरीचा. याच्यामध्ये हँडमेड देखील होतं. बऱ्यापैकी ज्वेलरी आणि काही महाराष्ट्रीयन ज्वेलरी आणि जास्तीत जास्त ना मुलींसाठी म्हणजे काही ज्या काही ज्वेलरीज होत्या त्या ह्या स्टॉलवरती मिळत होत्या. घड्याळपासून तर ब्रेसलेट, नेकलेस, काही वेडिंग पीस देखील होते. तर हे आम्ही फक्त बघितलं, पण म्हणजे घेतलं नाही इथून. छान होतं. थोडंसं कॉस्टली होतं आणि एक्झिबिशन म्हटलं की थोडं कॉस्टली होतेच. नंतर आम्ही इथं फूड स्टॉलला आलो होतो. हे बीट का? हे बीट हे ब्रोकोली आहे, हा ज्वारी आहे, इथे नाचणी पण आहे आणि हे मल्टीग्रेन. बनानामध्ये पण हे रोस्टेड असते. काली ऑर्डरचं फ्लेवर आहे, सॉल्ट नाही आहे डाईटमध्ये. हा येलो आहे आपला नॉर्मल. त्यात परत मसाला फ्लेवर पण आहे. नॉर्मली हे कुकीज आहेत, प्रोटीन लाडू आहेत, कॅल्शियम लाडू आहेत, मटाणा लाडू आहे, मेथी लाडू आहे, नाचणी आहे, गोड स्वीट. नाचणीचे लाडू कसे? 250. हा स्वीट बनाना आहे. परत फणसाचे पण आहे. मिक्स वाला ले लो है ना? खा के देख, पालक का लेना, ट्राई करना है, खा के देखना. अच्छा है. ज्वारी ट्राय केल्याशिवाय पण नाही बस. पुढे गेलो तर इथं ना रेडीमेड ब्लाऊज देखील होते, पण मी इथं अजिबात बघितलं नाही. कारण मापाचं खूप प्रॉब्लेम होतं आणि जर एखादं आवडलं असतं तर आपलं म्हणजे घेण्यासाठी मन होतेच, पण मी तिकडे पाहिलंसुद्धा नाही. काही इथं अजून एक असा फूड स्टॉल होता जिथं मसाले वगैरे होते किंवा प्रीमिक्स जे असतात ना ते होते बऱ्यापैकी. तर छान होतं. क्वालिटी वगैरे पण छान होती. इथं प्रत्येक स्टॉलवर ते क्वालिटी खरं तर छान होती, म्हणून एवढी गर्दी म्हणजे इथं होत होती ना. तर इथं देखील बऱ्याचशा गोष्टी होत्या, पण खाण्यापिण्याच्या वस्तू मी कमीच घ्यायच्या हे ठरवून आले होते. कारण घरी गेल्यावर प्रत्येकाला आवडेल असं नाहीच असतं. जे आवडू शकतं ते मी घेतलं. तर असं खाण्यापिण्याचं मला काहीच म्हणजे आज खरेदी करायची नव्हती. त्याच्या पुढचा स्टॉल होता लाकडी गोष्टींचा होता. तर छान होते. इथं काही चमचे होते लाकडी, मसाल्याच्या डब्यांमध्ये वगैरे ठेवण्यासाठी. काही शोपीसेस होते. तर ही माझ्या हातामध्ये तुम्ही गाडी बघतायत ना, तर ही गाडी माझ्याकडे आधी होती पण तुटली होती. याच्यातली मोठी गाडी होती आणि ह्या छोट्याशा गाडीचे जी प्राईज आहे ना ते 250 रुपये वगैरे सांगत होते. तर खूप महाग होते हे लाकडी जे काही भांडी होती. खलबत्ता देखील होता यामध्ये. त्यानंतर एक ज्वेलरी बॉक्स देखील होता. इथं साड्यांचे स्टॉल देखील भरपूर होते. काहींमध्ये छान व्हरायटी होती, काहींमध्ये म्हणजे जे नेहमीच्या व्हरायटी तेच होत्या. छोटे मोठे असे स्टॉल देखील होते जिथं ना घरातल्या काही गोष्टी म्हणजे उपयोगी गोष्टी देखील होत्या. तर मी इथं साडीच्या एका स्टॉलवरती थांबले होते. ह्या साडी स्टॉलवरती देखील वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या होत्या आणि मी एका साडीला हात लावते. ही गोल्डन साडी होती जी मला खूप आवडली. नंतर ही जांभळ्या रंगाची साडी देखील मला खूप आवडली. गोल्डनमध्ये ना हाताने प्रिंट केलेलं होतं.
तर तिथं वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या होत्या. थोडी कन्फ्यूज झाले, पण म्हटलं बघूया, पूर्ण फिरून येऊ आणि त्याच्यानंतर घेऊ. इथे एक हर्बल ऑइल देखील विकलं जात होतं. तर ते स्टॉलचे दादा कशा प्रकारे विकतात ते बघा. वापरताना काय करायचं, हात हा संपूर्ण भाग होतो. आपण काय करतो, कुठलाही तेल घेतलं गरम करून लावतो. अदरवाईज काय करतो, तेल असं तापून टाकतो, त्याला शेकायचं नाही, गरम करून लावायचं. जो भाग दुखतो थोडंसं तेल लावायचं, हलक्या करायचं. तेल लावताना पंखा काय करायचा मॅडम, आणि पॉलिश करायचं म्हणजे काय करायचं, सांग्याने रगडायचं नाही, जोर नाही काढायचा, राग अजिबात काढायचा नाही. हलक्या हाताने जेवढं केलं तर तुम्ही तो जिरवाल तेवढं नॅचरल गरम होतं, बेनिफिट हात लावून बघा, हात लावून बघा. ते संपूर्ण मुलं त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळतं, रिझल्ट. त्याच्यात कसं निलगिरी नवत कापूर वाटल्याचं तेल राहायचं तेल ॲड्रेस फोन नंबर तिथे राहायला मी नोंदवलेला आहे. फोन करा, तुमचं नाव कसं सांगा. 2 वर्ष कंप्युटर वापरलं आहे, खूप छान आहे. मला 2 बॉटल किंवा अशी मोठी बॉटल घेऊन येते. घरी आल्यानंतर सांगा तेलाचा मला काही उपयोग नाही, पूर्ण पैसे परत ठेवा. आणि एक केसांचं तेल 4 दिवसात केस गळायचे कंप्लीट झालं, केसांचे सुद्धा रसगुल छान करत. अकाली केस जे पांढरे होते ते काळे व्हायला मदत होती, केसांची वाढ होती. कुठल्याही प्रोडक्ट घेतो तुम्हाला गॅरंटी नाही, आणि वापरलं तर माहिती पडणार आहे. माहिती पडलं तर माणूस परत 250 हे लहान 250 आहे, मोठी 400 आहे. समोरचा तेल घेऊनच जाईल अशा प्रकारे यांचं विकण्याची पद्धत होती. पण मी हे तेल अजिबात घेतलं नाही, कारण सध्या तरी त्याची मला गरज वाटली नाही. पुढे गेल्यावर एक मला प्रीमिक्स पावडर आणि प्रीमिक्स पल्पचा हा जो स्टॉल दिसला ना, इथं थोडा इंटरेस्ट वाटला मला. इथे बरेचसे प्रीमिक्सचे फ्लेवर होते, जसं ऑरेंज होतं, पायनॅपल होतं आणि पल्पमध्ये जांभळाचा पल्प देखील होता. त्यांनी टेस्ट देखील करवलं, पण मी त्यातून फक्त आम पन्ना घेतला. हे प्रीमिक्स आहे, म्हणजे पावडर आहे, फक्त पाण्यात टाकायचं आणि प्यायचं. 60 रुपयाला एक पॅकेट होतं, ते घेतलं. आणि हे सगळं हा स्टॉल वगैरे बघून मग परत पुढे गेलो. बाजूचा एक स्टॉल होता, ड्रेसचा होता. ड्रेस, कुर्ती, शॉर्ट कुर्ती, ऑफिसवेअर कुर्ती किंवा मग डेली वेअरसुद्धा इथं होते, अवेलेबल होते. आणि छान वाटलं मला इथलं कलेक्शन, तर मी देखील बघायला लागले मग. आणि इथून मी एक ड्रेस घेतला आहे, कुर्ता सेट घेतला आहे. तो कसा आहे मी तुम्हाला नंतर माझा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे ना, ज्यामध्ये मी सगळी काही शॉपिंग दाखवणार आहे, तेव्हा तुम्हाला दाखवेल की मी कुठला म्हणजे कुर्ता सेट घेतला आहे. तर इथं मी काही कलर्स वगैरे विचारत होते, काही साईज माझ्या साईजने आहे की नाही, कारण की आपण घेऊन तर घेणार आणि मग नंतर नाही फिटिंग बसणार. तर मी त्यांना विचारलं की रिटर्न वगैरे होईल का, तर हो बोलले. फोन नंबर वगैरे त्यांनी दिला होता आणि नंबर करून तुम्ही ना एक्सचेंज करू शकतात किंवा रिटर्न देऊ शकतात. तर सुंदर कलेक्शन वाटलं मला इथलं कुर्तीचं वगैरे. कॉर्ड सेट देखील होते. आणि बघा ही जी कुर्ती आहे ग्रे कलरची, किती सुंदर आहे आणि म्हणजे माझ्या साईजला अगदी परफेक्ट होती. कुर्ता सेट देखील माझ्या साईजचे ना खूप छान असे परफेक्ट होते. सुंदर कलेक्शन होतं. कलर देखील खूप भारी भारी होते इथले. प्रिंट देखील खूप छान आणि जास्तीत जास्त कॉटन मटेरियल त्यांनी ठेवला होता. तर मला इथलं कलेक्शन खूप आवडलं. तर बघा इथं मी हा ड्रेस बघते ना, तर हा देखील माझ्या साईजचा होता. कलर बघा किती सुंदर आहे आणि मटेरियल देखील खूप छान. तर खूप अगदी रिजनेबल म्हणजे अफोर्डेबल रेटमध्ये ना आपल्याला पूर्ण असा कुर्ता सेट इथं म्हणजे मिळून जातो. तर यांचं शॉप वगैरे नव्हतं, पण ह्या अशा ना म्हणजे लावत असतात स्टॉल वगैरे एक्झिबिशनमध्ये. तर दोन्ही बहिणी होत्या. छान वाटलं मला त्यांच्याशी बोलून आणि भेटून. तर इथं काही जाणून देखील काही शॉर्ट कुर्ती वगैरे बघत होती ती. तिला आवडतं का म्हणून तिला म्हटलं बघ, पण तिला शॉर्ट कुर्ती वगैरे एवढं खास आवडत नाही. तर तिने बघितलं आहे काही 2-4, पण नाही बोलली. मग आम्ही गेलो पुढच्या स्टॉलला. पुढचा स्टॉल माझा आवडता होता. इथं ना बऱ्याचशा काही फ्रेम्स, काही डेकोर आयटम होते. खूप सारे डेकोर आयटम होते. काही दिवाळीसाठी आत्तापासूनच काही विकायला आले होते. छोटे छोटे म्हणजे दिवे ठेवण्याचे स्टँड होते. काही फ्रीज मॅग्नेट होते. तर बघू शकता तुम्ही. दसऱ्यासाठी छान असं सरस्वती पूजेचं चिन्ह होतं त्यावर. आणि काही वरनं मग सुंदर अशा ओळी लिहिल्या होत्या, वदनी कवळे घेता. त्याचं हे एक फ्रीज मॅग्नेट होतं. सुंदर होते खरं तर. असं वाटत होतं ना कुठलं घेऊ कुठलं नको. घ्यायची खूप इच्छा झाली होती की एकतरी इथून घ्यावं म्हणून. आणि सगळंच कलेक्शन ना खूप सुंदर होतं. बघू शकतात बरेचसे होते. काही स्वामी समर्थ यांचे देखील मॅग्नेट होते, फ्रीज मॅग्नेट.
छोटे छोटे होते आणि सुंदर होते. तुम्ही त्यांच्या मागे देखील बघू शकतात, फ्रेम्स होत्या, काही डेकोर आयटम होते, वॉल हँगिंग होत्या. छान होतं एकूण आणि खूप आवडलं. तिथून मी काय घेतलं ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. पुढे काही पर्सचे शॉप होते, पण पर्स म्हटलं सध्या नको आहे आपल्याला, आणि खूप सुंदर पर्स होत्या खरं तर, पण नाही घेतल्या. जान्हवीला देखील घ्यायची होती एक ऑफिससाठी वगैरे, किंवा मग फिरण्यासाठी वगैरे एखादी म्हणजे कॉमन एक पर्स पाहिजे होती, पण नाही घेतली. नंतर आलो आम्ही एक मॅक्सीच्या इथं. मला अगदीच म्हणजे जवळून जाताना मला आवडलं तिथं, तर म्हटलं चला बघूया, आपल्याला एखादी जर आवडली तर नक्कीच घेऊ. रिजनेबल रेटमध्ये होत्या इथं देखील मॅक्सी वगैरे, पण वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या, कॉटन वेगळ्या, सिंथेटिक वेगळ्या, आणि खूप छान होत्या. तर म्हटलं चला बघूया, एखादी आपल्याला आवडली तर नक्कीच घेऊ. त्यांना ओपन करायला सांगितलं की मला ती साईज होईल की नाही म्हणून. तर छान होत्या खरंच, म्हणजे कलेक्शन सुंदर होतं, घ्यायला हरकत नव्हती. आणि बऱ्याच जणींनी इथून घेतलं देखील. माझ्या शेजारी 2-3 जणी उभ्या होत्या, त्यांनी तर घेतलंच नक्की. आणि मी बघत होते की घ्यायचं की नाही घ्यायचं, विचार करत होते. कलर देखील खूप छान होते, आणि डेली यूजला ना आपल्याला थोडेसे डार्क कलरच छान वाटतात. कधी कधी आपले हात ओले हात आपल्या गाऊनजवळ जातातच आणि पुसणं होतेच, आपण गाऊनने हात पुसतोच किती नेपकिन ठेवू दे तरी. तर खरंच छान कलेक्शन होतं. हे देखील मी इथं म्हणजे खूप वेळपर्यंत उभे राहिले, खूप छान छान असे पीस बघितले. काही पर्सचे देखील स्टॉल होते, तिथं देखील आम्ही व्हिजिट केलं. साड्यांचे तर मध्ये मध्ये खूप सारे स्टॉल होते. प्रत्येक साडीची इथं मी 2 मिनटं तरी उभी राहिली, कारण आपल्या साड्यांचं म्हणजे हा वीक पॉईंट आहे साडी घेणं म्हणजे. जरी ती जास्त नेसली जात नाही तरी पण काही पर्स वगैरे बघितल्या. आणि इथं महाराष्ट्रीयन ज्वेलरी देखील होती, खूप सुंदर व्हरायटी होती, क्वालिटी देखील उत्तम होती. इथे देखील व्हिजिट केलं आम्ही. काही वेळ ना बऱ्याचशा काही गोष्टी बघितल्या, काही घेतल्या. आणि इथं जास्त करून हाताने बनवलेल्या गोष्टी होत्या, हँडमेड ज्वेलरी होती, इयरिंग्स वगैरे, नेकपीस वगैरे सुंदर होते, छान होते. आणि याची क्वालिटी देखील उत्तम होती, सुंदर होती. तर असे एक्झिबिशन पाहण्यासाठी खरं तर 3ही दिवस आपण नाही येऊ शकत, पण एक दिवस बघून जायचं आणि मग नंतर खरेदी करायला यायचं. मला तरी असं वाटतं की असं करायला पाहिजे. हे टी शर्टचा स्टॉल होता, खूप सुंदर सुंदर त्यावर ते वाक्य लिहिलेले होते. आणि काही साड्यांचे स्टॉल होते, परत एक काही फूड स्टॉल वगैरे होता. मोत्यांच्या ज्वेलरीचं देखील एक स्टॉल होतं, ज्यामध्ये ठुशा हा एक प्रकार खूप सुंदर होता तिथं. आणि तन्मणी देखील म्हणजे नेकलेस होता, लॉंग नेकलेस होता, काही गोल्डमध्ये देखील होतं, सुंदर होतं. आणि इथं मी साड्या बघत होते, कॉटनच्या साड्या मला घ्यायच्या होत्या. तर म्हटलं बघूया एखादा पीस. प्राजक्त हा जो पॅटर्न निघाला आहेत ना, तो मी बघत होते, पण माहिती नाही फारसं मला काही एवढं आवडलं नाही. आणि नंतर मग परत ज्वेलरीज वगैरे मी बघायला सुरुवात केली. छान स्टॉल होते इथं देखील, आणि खूप व्हरायटी होती. तर जान्हवीला काही ज्वेलरी घ्यायची होती, ऑफिसला जाताना नाजूक इयरिंग्स वगैरे तिला हवे होते, काही ब्रेसलेट वगैरे हवं होतं, तेच आम्ही इथं बघत होतो. ये कसे दिले? 30 रुपीस कोई भी लो. 30 रुपये. हाँ, अभी तो मैं वीडियो नहीं. पापड कुरडई ज्या एक्झिबिशनमध्ये नसेल ते एक्झिबिशन अपूर्ण समजा, कारण की प्रत्येक एक्झिबिशनमध्ये पापडांचे हे प्रकार, कुरडई वगैरे हे भरपूर असतं. तर ते देखील इथं तो देखील स्टॉल इथं होता. आणि नंतर मग आम्ही ना फर्स्ट फ्लोअरला गेलो होतो, तिथं देखील काही आम्हाला बघायचं होतं, काय आवडते का म्हणून. तर तिथं आम्ही आलो आहोत आता वरती. तिथं देखील लाकडाची खेळणी वगैरे होती, काही शोपीस वगैरे होते. तर ते तर काही घ्यायचं नव्हतं आम्हाला. हा जो साड्यांचा स्टॉल आहे ना, मला खूप आवडला. इथं भरपूर व्हरायटी होती, वेगवेगळ्या प्रकारची होती. पैठणी, गडवाल किंवा कॉटनच्या, किंवा मग पार्टीवेअर किंवा ऑफिसवेअर देखील अशा साड्या होत्या. तर मी इथं गडवाल हा पॅटर्न बघत होते. तर मला जो कलर पाहिजे होता ना, तो कलर कॉम्बिनेशन मला नाही मिळाला. तर त्यांच्याकडे खूप स्टॉक कमी होता, म्हणजे बऱ्याचशा त्यांच्या विकल्या गेल्या होत्या.
तर त्यांना मी माझा नंबर दिला आणि त्यांचा नंबर मी घेतला. त्यांनी मला नंतर कलरचं पूर्ण कलेक्शन पाठवलं होतं. तर म्हटलं चॉईस करून तुम्हाला सांगते. इथे एक लिपस्टिकचा देखील स्टॉल होता. बऱ्यापैकी म्हणजे मेकअपचे प्रॉडक्ट होते इथं, पण हर्बल होते, म्हणजे होममेड होते आणि त्यांनी खूप सुंदर असं कलेक्शन ठेवलं होतं इथं. लिपस्टिकचे शेड खरंच छान होते, पण आम्हाला खूप कॉस्टली वाटलं. जरा म्हटलं परवडणार नाही. जान्हवी बोलली नको मला नाही घ्यायचं आहे, कारण खूप जास्त प्राईसचे सांगत होते. तसे तर आपल्या ज्या ब्रँडेड लिपस्टिक असतात ना, तीच प्राईस होती. पण तरीही असं वाटतं ना की पटकन भरोसा आपण कसा करायचा, म्हणून मग आम्ही ती लिपस्टिक वगैरे काही इथं घेतली नाही. लास्टचा जो स्टॉल होता ना, हा साड्यांचा होता. इथं देखील खूप सुंदर कलेक्शन होतं आणि वेगवेगळ्या पद्धतीचं कलमकारी होतं. यामध्ये बघू शकतात, त्यांना मी एक साडी ओपन करून सांगितलं की मला दाखवा म्हणून पूर्ण कलमकारी कशी असते. कारण ऑनलाईन आपण बघत आलो आहोत कापड कसा असतो, कॉटन सांगतात, पण कधी कधी कापड देखील वेगळा येतो. तर ऑनलाईन खूप दिवसापासून तर मी बघत होते, पण ओरिजिनल कलमकारी मला ती बघायची होती की ती कशी आहे. तर ओपन करायला लावली मी त्यांना. ऑनलाईन फोटोमध्ये बघतो ना आपण, त्यापेक्षाही रिअलमध्ये साडी खूप भारी होती, खूप सुंदर होती. आणि असं वाटतं ना की आपल्या वॉर्डरोबमध्ये एक कलमकारी साडी तर नक्की असावी. पूर्ण एक्झिबिशन आमचं बघून झालं नाही. बरेचसे स्टॉल बाकी होते, पण घरी जायला लेट होणार होतं, म्हणून आम्ही आता निघालो घरी जाण्यासाठी. तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला, हे एक्झिबिशन तुम्हाला आवडला का, जे काही तुम्हाला मी दाखवलं आहे ते तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज आजच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.